आपण जे सांगितलं होतं की तुम्हाला हेच कॉलेज लागणार येस. सुरुवातीला, तर पर्टिक्युलरली तेच कॉलेज लागलं. स्वामी विवेकानंदचं चेंबूरचं कॉलेजला होतं ते. तर आम्ही बऱ्याच. ऍक्च्युली ते स्क्रीनवर पण बघत होतो ना, पहिल्या राईट. राऊंड संपल्यानंतर दुसऱ्या राऊंडला आम्ही पण आश्चर्य व्हायचो की एवढ्या जागा आल्या कुठून. म्हणजे एक्झॅक्टली ऍक्च्युली एक्झॅक्टली. आपलं म्हणणं एकदम राईट होतं की नंतर नंतर जागा खुल्या होत राहतात ते, आणि त्याचा बेनिफिट आपल्याला चांगला मिळतो. मी सर अगदी सुरुवातीपासूनच सांगतो, आपली प्रचंड मदत झाली या प्रोसेसमध्ये. अगदी मी तर अननोनच होतो, पण हे शिवमनी युट्यूब वरून आपलं काढला ऍड्रेस, आणि ते 15 दिवस माझ्या मागे लागला होता की तुम्ही ह्याला हे करा म्हणून रजिस्टर करा. तर ते 15 दिवसानंतर मी थोडं उशिरा केला जॉईन आपल्याला, पण तो एक्सपिरियन्स इतका छान होता. मी थोडक्यात आपल्याला सुरुवातीपासून प्रोसेसमध्ये काय काय झालं ते शेअर करतो. येस सर. अगदी सुरुवातीला जे सुरू झाले कॅप राऊंड, त्यावेळेस आम्ही थोडीशी लिस्ट बनवली आपल्या, आपण जसं सूचना दिली होती त्याप्रमाणे, येस. आणि आपल्याकडे पाठवली होती ती. आपण त्याच्यामध्ये थोडेफार चेंजेस करून आम्हाला पाठवली. आम्ही ते त्या सिक्वेन्सने आम्ही ते भरले बरोबर फॉर्म. आणि आपण जे सांगितलं होतं की तुम्हाला हेच कॉलेज लागणार येस सर. सुरुवातीला, तर पर्टिक्युलरली तेच कॉलेज लागलं. स्वामी विवेकानंदचं चेंबूरचं कॉलेजला होतं ते. येस. आणि दुसऱ्या राऊंडला मग तुम्ही आम्हाला सांगितलं होतं की ह्याच्यामध्ये अपग्रेड होईल ब्रँच, आणि स्पॉट राऊंडला तुम्हाला व्हीआयटी किंवा VIIT हे इथं तुम्हाला चान्सेस आहे म्हणून. येस. आम्ही ऍक्च्युली 5 ते 6 कॉलेजमध्ये ट्राय करत होतो. येस. SPIT मध्ये होतं, परत चेंबूरचं तर झालेलंच होतं. हळूमध्ये आणि असणार तिथे आहेत. हा हा, ते पण होते 2 कॉलेजेस. राईट. आणि पुण्यातले हे 2 कॉलेजेस होते, VIIT आणि VIT. येस सर. तर ऍक्च्युली चेंबूरमध्ये आमच्या ते स्वामी विवेकानंदला सेकंड राऊंड ज्यावेळेस सुरू झाला त्यावेळेस येस सर. पण आमच्या वरच्या पर्यंत कट झाले. तिथं ओके. आमची ब्रँच काय अपग्रेड झाली नाही. येस सर. मग ते मीनवाईल त्यावेळेस इकडचे ऑनलाईन राऊंड सुरू झाले ते VIT आणि VIITचे. येस सर. तर पहिले तर ऑनलाईनच होता राऊंड, फर्स्ट राऊंड. राईट. डायरेक्ट अलॉटमेंटच होती त्याच्यामध्ये. राईट. तर त्या राऊंडला पण आम्हाला काही भेटलं नाही. राईट. मग नंतर आम्ही ती थर्ड राऊंडला चेंबूरला आम्ही अटेंड केलं. येस तिथं सर. आमची एक ब्रँच अपग्रेड झाली. ओके. आणि ऍक्च्युली हे ऑनलाईन राऊंडचा हा दुसरा राऊंड, स्पॉट राऊंड सुरू होणार होता इकडं VIT VIT ला. VIIT. येस सर. विडा. तर आमची एक मेजर चूक अशी झाली होती की जी शेवटचा दिवस होता फॉर्म भरायचा, येस आणि सर. आम्ही असं अज्युम केलं की जे ऑनलाईन राऊंड आहे त्याच्यामध्ये पैसे एकदा भरले की ते हां. स्पॉट राऊंडला पण येतील आणि असंच कंटिन्युअसली राहील. राईट. पण त्याचा फॉर्म डिफरंट होता. आणि ऍक्च्युली काय झालं, ते पहिला ऑनलाईन फॉर्म भरताना त्यांनी माझा मेल आयडी टाकलेला होता. ओके. आणि तर तो येतच नव्हता, दुसरे फीच घेत नव्हता तो. येस सर. मग ते शेवटी आम्ही ते विवेकानंद कॉलेज राऊंडला बसलो होतो. तर येस. आमच्या गावाकडचा एक मुलगा आला होता, तो म्हणला आता 2 वाजेपर्यंत ह्याची लास्ट मुदत आहे. राईट. त्याच दिवशी 2 वाजेपर्यंत होती लास्ट मुदत. तर त्या मुदतीत तर 2 तर वाजलेच होते ऍक्च्युली ऑलमोस्ट. राईट. तर आम्ही ते बघितलं तर ते म्हणले माझे पैसे कट झालेत. मग तुझे कसे काय झाले नाही पैसे कट? राईट. तर म्हणलं आपलं काहीतरी गडबड झालेली आहे. मग हा म्हणला काहीतरी मेल आयडी चेंज करून बघतो. तर तोपर्यंत ती मुदत ऍक्च्युली संपली होती. राईट सर. आणि नंतर त्यांनी नोटीस काढलं की ती मुदत 2 तासांनी वाढवली म्हणून. राईट. राईट. म्हणजे राईट. 4 वाजेपर्यंत केली. ऍक्च्युली मग आम्ही तो फॉर्म तिथं सबमिट झाला त्याचा, ते मेल आयडीच्या चुकीमुळं राईट. ते सबमिट होत नव्हता. ते अचानक तो भेटला आणि ते झालं केलं. राईट. म्हणजे आम्हाला स्पॉट राऊंडला इकडं चान्स भेटला, इकडं येस सर. VIT ला. आणि मग आम्ही मॅक्झिमम मुंबईमध्ये पण काही लोक मिसेसला वगैरे भाच्याला ठेवलं होतं राईट. तिथले राऊंड्स बघायला. आणि इकडे आम्ही दोघं ट्राय करत होतो की आम्हाला सांगितलं होतं की स्पॉट राऊंडला तुम्हाला हमखास या 2 कॉलेजमध्ये राईट. काहीतरी भेटणारच तुम्हाला. राईट. मग आम्ही इकडे ट्राय करत होतो. तर ऍक्च्युली पहिल्या दिवशी 7 वाजताचा राऊंड होता, स्पॉट राऊंड. तर तो राईट. 9ला सुरू झाला, ओके. उशिरा सुरू झाला. काही लोक वाट बघून 10-11 वाजता निघून गेले, बरेचसे लोक. आणि खूप लोक बाहेर पण अशी गर्दी सगळी झालेली VIT ला. ते राईट. दोन्ही कॉलेजचे राऊंड एकत्रच होते ना हो. त्यावेळेस. तर ऍक्च्युली आपलं एक सजेशन खूप महत्वाचं होतं त्यावेळेस, की पालकांनी आणि मुलांनी एकदम पेशन्स ठेवायला पाहिजे. राईट. ते आम्हाला प्रचंड उपयोगी पडलं तिथे. ऍक्च्युली आमचा नंबर आला 12 वाजता. अच्छा.
राऊंड मध्ये. आणि Right. ते म्हणजे पहिल्या खोलीत एंट्री केली आम्ही 12 वाजता. Okay. असे ते 4-5 खोल्यांनंतर प्रोसेसच्या रूम. Counselor. Yes. तर आम्ही त्या प्रोसेस रूम मध्ये जायला आम्हाला पहाटेचे 4 वाजले. अच्छा. आणि ऍक्च्युली पहाटे 4 वाजल्यानंतर 1-1.5 तासात आमचा नंबर आला डिस्प्लेला. Right. तर डिस्प्लेला आला तो नंबर, तो होता तो VIITचा होता. Okay. आम्ही VIT ट्राय करत होतो, पण ठीक आहे म्हणलं पुण्यात मिळते Right. VIIT काय VIT काय, तसं मग आम्ही एक ऍडमिशन तिथं घेऊन टाकलं. आपल्याला CSEI भेटलेली BW. CSEI भेटलेलं हा तिथं, VIITचं भेटलं होतं. Right. VIITचं. आणि मग आम्ही ENTC पण अवेलेबल हा ENTC पण अवेलेबल होतं VITला, Okay. पण आम्हाला ब्रँच नको होती म्हणून आम्ही Right. ती VIITची घेतली. Right. मग तोपर्यंत पहाटे 5-5:30 झाले होते. Right. ऑलमोस्ट रात्रभर आम्ही जागेच होतो. नंतर ऍडमिशन घेऊन बाहेर आलो 6 वाजता. बरोबर. बाहेर आलो आणि इथंच घर होतं पुण्यातच जवळ, बरोबर. पुणे स्टेशनच्या जवळ. त्यामुळे घरी येऊन जस्ट म्हणलं ह्यांचे राऊंड चालूच होणार होते कंटिन्युअसली, 5-6-7 राऊंड पर्यंत कंटिन्युअसली चालू होतं. बरोबर. मग म्हणलं एक अर्ध्या-पाऊण तासात आपण घरी जाऊन फ्रेश होऊन परत यायचं. परत मग आम्ही ऍक्च्युली घरी गेलो, फ्रेश होऊन ती 1-1.5 तासात तिथं पोहोचलो. म्हणजे बरोबर. 8:30-9ला ऑलमोस्ट आम्ही तिथंच होतो. तोपर्यंत काय कुठले राऊंड सुरू झाले नव्हते. बरोबर. आणि नंतर पण 1-2 तास चालू झाले नाही त्यांचे राऊंड. मग Right. 11:30 वाजता आमचे एक मित्र आले तिकडून, त्यांचा पण मुलगा होता तिथं, तर तो PICTला ट्राय करत होता. Okay. तर आम्ही पण ते PICT जे भरले होते फॉर्म, Right. तर ते म्हणे आता तिकडचा राऊंड सुरू होणार आहे, आपण तिकडे जाऊया. तिकडचा Right. राऊंड काय सुरू झाला ना. मी म्हणलं असं नको, इथला कधी पण होऊ शकतो. तर आपण असं करूया, 2 मुलं, तुमचा मुलगा आणि माझा मुलगा आपण इथं ठेवूया आणि आपण बरोबर. दोघं तिकडे जाऊया. बरोबर. ऍक्च्युली आम्ही 11:30ला गेलो तिकडं, PIC मध्ये पोहोचलो. तोपर्यंत इकडं 12 वाजता त्यांची 7वा राऊंड सुरू केला VIT. आणि ते स्टेजवर पुकारलं की हे मुलं अगदी रात्रभर जागून, बरेचसे पालक वगैरे घरी जाऊन झोपले निवांत. Right. Right. तिथं काय जास्त मुलं नव्हती. ऍक्च्युली 12 वाजता त्यांनी ज्यावेळेस 7वा राऊंड ओपन केला, त्यावेळेस तो काय कॅटेगरी वगैरे काय नव्हती त्याच्यामध्ये. सर आय थिंक हा लास्ट डेचा राऊंड आहे का? 25 ऑगस्टचा राऊंड म्हणत आहे का तुम्ही? नाही त्याच्या त्याच्या आधीचा एक आधीचा. होता. हा, Okay. त्याच्यामध्येच 1-2-3 असे होते फेरे. राईट. 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 मग त्याच्यामध्ये 7व्या राऊंडला ते जागा ओपन साठी खुल्या झाल्या होत्या. राईट. ऍक्च्युली 12 वाजता त्यांनी पुकारल्या हे दोघं पळत गेले आतमध्ये. राईट. तर तिथं फक्त 10-12 मुलं होती. अच्छा. आणि ती पण जास्त पर्सेंटाईल होते, 92, 93, बरोबर. 94 वाले. आणि ऍक्च्युली ह्याच्या पुढं म्हणजे एकच जागा राहिलेली AIDS ची, VITला. VITची. राईट. हा, VITची. आणि ह्याच्या पुढं पण 2-3 मुलं होती. त्यांनी काय, एक जणांनी नाही म्हणला, एक जणाला ती ब्रँच नको होती, म्हणून मग अगदी शेवटच्या जागेवर ह्याचा नंबर लागला. अरे वा. आणि त्यावेळेस तो एकटाच होता तिथं. राईट. त्याने मला फोन केला, असं असं मी घेतोय म्हणून, फक्त फीस बरोबर. भरायच्या वेळेस तुम्ही पटकन या तिकडून. बरोबर. बरोबर. मग मी तिथलं काम सोडून अगदी ते फी भरायच्या टायमिंगला तिथं पोहोचलो मी ऍक्च्युली. राईट. आणि तिथं ऍडमिशन ऍक्च्युली आम्हाला म्हणजे जसं पाहिजे होतं तसं मिळून गेलं. मिळालं. राईट. ते राईट. ऍडमिशन मिळालं मी आपल्याला फोन केला होता राईट. पहिलाच. राईट. म्हणजे आणि नंतर पण आम्ही म्हणजे अपग्रेड होते का काय बघायसाठी दिवसभर थांबूनच होतो. पण ती प्रोसेस त्यावेळेस नंतर 25 तारखेला ती संपलीच, बरोबर. ऑलमोस्ट संपली. पण आपलं इतकं मार्गदर्शन छान लाभलं की आम्हाला ऍक्च्युली आपल्यामुळे ते ब्रँच चांगली मिळाली आणि ते कॉलेज पण चांगलं मिळालं. आणि थँक्यू सर. थँक्यू. आणि नंतर म्हणजे ह्याच्यापेक्षा 99-98 वाली मुलं Right. संध्याकाळी आली, संध्याकाळच्या राऊंडला. बरोबर. त्यांना पण ब्रँच नाही भेटली ती. बरोबर. बरोबर. आता ह्याच्या बरोबर EIDSला ह्याच्यापेक्षा म्हणजे ह्याला ऑलमोस्ट 96 होते, राईट. 98, 98.5, 99 पर्यंतची EIDSला मुलं होती. एक्झॅक्टली. म्हणजे आपल्याला जो ऍडव्हान्टेज झाला तो ऑलमोस्ट 2.5-3 पर्सेंटाईल पर्यंतचा झाला. येस, नक्कीच. आणि तो सुद्धा आपण ते 96 पर्सेंटाईलच्या स्कोअरवर 3% ऍडव्हान्टेज म्हणजे बऱ्यापैकी चांगला आहे म्हणजे. येस खूपच. तर आपण म्हणतच होते 2 ते 3 पर्सेंटाईल पर्यंत आपल्याला ऍडव्हान्टेज मिळते. राईट. परफेक्ट आम्हाला मिळून गेला. नाही, मी खूप खुश आहे की तुम्हाला तो ऍडव्हान्टेज मिळाला आणि शिवमला एक चांगलं कॉलेज, चांगली ब्रांच पण मिळाली आणि तुमची मेहनत जी आहे ती सफल पण झाली. इतके शेवटचे 3-4 दिवसाची खास करून तुझी मेहनत आहे, कारण की त्याच्यामध्ये पॅरेंट्सचं पण भरपूर कॉन्ट्रीब्युशन आहे. तुम्ही फायनान्शियल रिसोर्सेस तयार करून ठेवले. तुम्ही तिथे पेशंटली सगळे 6 वाजेपर्यंत वगैरे इतके सारे दिवस होते. तर ते भरपूर मेहनत आहे आणि तुम्ही ती पूर्ण केली नाही, त्याचंच फळ तुम्हाला मिळालं सुद्धा सर.
नाही, आपलं मार्गदर्शन खूप लाभलं आणि त्या पिरियड मध्ये मी ऍक्च्युली 10-12 दिवस रजा पण टाकलेली होती. राईट. ते प्रोसेस मध्ये अटेंड राहणं पण महत्वाचं आहे आणि पेशन्स पण खूप महत्वाचे आहे. बरोबर. आणि आपल्याशी कंटिन्युअसली संपर्कात असले की ते बरोबर वेळेत मार्गदर्शन मिळते आणि ती प्रोसेस मध्ये होऊन जाते ऍडमिशन. काही अडचण आली नाही आम्हाला तर. येस सर. सर ह्या हो. पूर्ण प्रोसेसमध्ये कुठे फायनान्शियल लॉस वगैरे तुम्हाला झाला? म्हणजे नाही जुनं नाही जुनं कॅन्सल करणं, विवेकानंदचं कॅन्सल केलं किंवा VIIT कॅन्सल करून VIT आले वगैरे, याच्यात नाही काही? नाही, बिलकुल बिलकुल काहीच नाही झाला लॉस. फक्त तिकडचं कॅन्सल केल्यानंतर एक 15 दिवस महिना लागला पैसे ओके. मिळायला. आणि VIIT आणि VITचं एकच फक्त एक डिफरन्स फी काय तरी 15-16 हजार रुपये भरायला लागली एक्स्ट्रा. हा, ते आय बाकी थिंक दुसरं कॉलेजची फीज होती, म्हणजे VIIT ची कमी हा आणि VIT ची जास्ती आहे, तो डिफरन्स. येस, राईट, राईट. तेवढाच डिफरन्स फक्त भरायला बरोबर. लागला. बाकी दुसरा काही लॉस झालेला नाही. राईट, राईट. तो डिफरन्स तर त्यांनी मेन्शन पण केला होता, म्हणजे आपल्या जे हो हो, नोटीसमध्येच गेला. क्लिअरली मेन्शन होता की तुम्ही अपग्रेड झाले तर फक्त तो डिफरन्स पे करा हो हो वगैरे. हो हो राईट. बाकी डॉक्युमेंट्स मग इंटरनलीच त्यांचे VIIT थ्रू VIT ला वगैरे हो ट्रान्सफर झाले होते का? हो, ट्रान्सफर झाले होते. काहीच प्रॉब्लेम आला नाही. डॉक्युमेंट्स मध्ये राईट, पण काय अडचण आली नाही. फक्त ते आम्ही त्या वेळेला तिथं हजर होतो ते राईट. तेवढं बेनिफिट आम्हाला खूप मिळालं म्हणजे. राईट. आणि तुम्हाला तेव्हा म्हणजे ऑल इंडियासाठी वेगळी प्रोसेस आणि CET साठी वेगळी प्रोसेस असं ऑब्झर्व झालं की कंबाईन होतं? थोडं त्याच्याबद्दल सांगू शकता प्लीज? ऍक्च्युली कंबाईनच होतं ते. म्हणजे जेईच्या स्कोरवर पण आणि सीईटीच्या स्कोरवर पण म्हणजे कंबाईनच राऊंड सुरू होते. राईट, असं आम्हाला काय वाटलं नाही. पण राईट, दोन्ही पैकी कुठं पण मार्क जर स्कोर असेल तर तिथं आपण एलिजिबल होऊ शकतो. असं काही कम्पेअर झालं नाही तिथे. राऊंड्स वेगळे होते. राईट. अच्छा. आणि सर आता जसं आपण बघू शकता की ऑलमोस्ट 2 लाख विद्यार्थी CET परीक्षा देतात आणि हो. होऊ शकतं की मॅक्झिमम मुलांचं पुणे हे फेवरेट कॉलेज आहे, सॉरी येस. फेवरेट सिटी आहे, आणि त्यातल्या त्यात VIT एक फेवरेट कॉलेज सुद्धा आहे. तर हो. त्या मानाने तेवढी गर्दी होती का त्या राऊंड्सला, जे आपण सीट्स अगेन्स्ट कॅन्सलेशन वगैरे, म्हणजे एक अंदाज 500 लोक, 1000 लोक किती होते त्या दिवशी? सर खूप लोक होती. 1,500च्या आसपास लोक होते साधारण. आणि तिथं पण जागा पण खूप अवेलेबल होत होत्या. ओके. म्हणजे बरोबर, बरोबर, शेवटी स्पॉट राऊंडला आपण जे पहिले म्हणत होते की शेवटी बरोबर. शेवटी खूप जागा अवेलेबल, तर तशा राईट, त्या झाल्या होत्या ऍक्च्युली. राईट, आणि लोक पण नंतर नंतर अशी कमी कमी व्हायला लागले. राईट. म्हणजे सुरुवातीला पहिल्या राऊंडला खूप लोकांनी ट्राय केला बरोबर. आणि नंतर नंतर ते लोक पण असे, पण हा. शेवटपर्यंत खूप लोक होते. असं काय म्हणजे कमी वाटले नाहीत. लोक खूप होते तिथे. राईट. नाही, इथे तुम्ही एक खूप महत्वाचा मुद्दा उचलला सर, की जागा रिकाम्या होत राहतात आणि बरेच वेळा मला पॅरेंट्स विचारतात की VIT सारखा चांगला कॉलेज किंवा PICT सारखा चांगला कॉलेज मध्ये जागा कशा वॅकेंट होणार राऊंड 3 नंतर. बट आपण बघू शकता की PICT मध्ये तुमच्या ऍडमिशन प्रोसेसच्या वेळेस सुद्धा राऊंड 3 नंतर कॉम्प्युटर सायन्स मध्ये 50च्या वर जागा होत्या. हो हो इलेक्ट्रॉनिक्स मध्ये तर अजून होत्या, बट कॉम्प्युटर सायन्स जी हो. मेन ब्रांच आहे त्याच्यात सुद्धा होत्या, आणि सिमिलर केस VIT मध्ये सुद्धा होतं, आणि हम्म. अजून क्रिएट होत राहतात. जसं येस येस. तुम्हाला मे बी VIIT यायला लागलं आणि तुम्हाला PICT लागलं असतं, तर तुम्ही स्विच झाले असते, वापस एक जागा वॅकंट झाली हो असती. येस, येस. तर आम्ही पॅरेंट्स. ऍक्च्युली ते स्क्रीनवर पण बघत होतो ना. पहिल्या राईट. राऊंड संपल्यानंतर दुसऱ्या राऊंडला आम्ही पण आश्चर्य व्हायचो की एवढ्याच जागा आल्या कुठून. म्हणजे एक्झॅक्टली, ऍक्च्युली एक्झॅक्टली. आपलं म्हणणं बरोबर. एकदम राईट होतं की नंतर नंतर जागा खुल्या होत राहतात ते आणि त्याचा बेनिफिट आपल्याला चांगला मिळतो. राईट. फक्त तेच आहे की म्हणजे जसं तुम्ही म्हणाले की पेशन्स शेवटपर्यंत ठेवणं, तिथे हो पार्टिसिपेट करणं, आणि येस नाही येस. जरी भेटत असेल तरी डिसहार्टेंड न होणं आणि तिथे हा. राहणं, हे पण येस तेवढंच येस. महत्वाचं आहे. हो हो, राईट. शेवटपर्यंत प्रयत्न करायला पाहिजे. हे महत्वाचंच आहे तिथे. राईट सर. सर तुम्ही विवेकानंदला सुद्धा ऍडमिशन सिक्युअर केली होती कॅप 3 नंतर. तर त्या कॉलेजबद्दल तुमचा काय फीडबॅक, म्हणजे तुम्ही जेव्हा गेले तुम्हाला कसं वाटलं कॉलेज ओव्हरऑल? कॉलेज चांगलं आहे एकदम. फक्त मला ते थोडंसं तिकडचं कसं इथं पुण्यातलं वातावरण आणि तिकडचं वातावरण, बरोबर. आणि आपण ऍक्च्युली रेसिडेन्सला पुण्यात आहे. राईट तर सर. असं वाटायचं की एवढे चांगले इथले कॉलेज सोडून मग बरोबर. मुंबईला कशासाठी जायचं. इथं झालं तर बेस्ट राहील असं एक राईट. मनात वाटत होतं. पण तो म्हणजे तिथं काय प्रोसेस मध्ये इलाज नाही. मग तिथं झालं तर जायलाच लागलं असतं. राईट पण सर. ते पण कॉलेज एकदम चांगलं आहे. टॉपचं राईट. कॉलेज आहे. ऍक्च्युली तिथं मुलं पण नाशिकची वगैरे मुलं येऊन आम्ही ज्यावेळेस प्रोसेस मध्ये होतो त्यावेळेस ते रूम शोधत होते. अच्छा. म्हणजे खूप लांबून लांबून पण मुलं आली होती तिथं. पण आम्हाला असं वाटायचं की आपण पुण्यात आहे तर राईट, राईट. पुण्यात बेस्ट राहील असं. एक्झॅक्टली. कॉलेज एक्सपिरियन्स चांगला आहे ते. राईट. पण ऍटलीस्ट तुम्ही ओपन होते इनिशियली पण, की पुणे आणि मुंबईतलं बेस्ट जे पाहिजे ते आम्हाला पाहिजे, मिळत असेल ते Yes. पाहिजे. हा म्हणजे तुम्ही इतके स्ट्रिक्ट नव्हते की पुणा म्हणजे पुणाच पाहिजे, सपोज बेटर भेटत असेल मुंबईमध्ये तर ते पण हा चालेल.
येस येस. राईट त्यामुळे आम्ही राईट मुंबईतल्या 3-4 कॉलेजला पण ट्राय करत होतो. एसपीआयटीला पण शेवटी शेवटी आम्ही बघत होतो. आणि ते राईट दुसरे जे थर्डमल कॉलेज आहेत तिथं पण आम्हाला भेटत होतं. हा हा तिकडे बरोबर ऍक्च्युली मिसेस आणि माझा भाचा होता, तो मुंबईत आमचे रिलेटिव्ह आहेत. तिथे राईट 8 दिवस मुक्कामालाच ठेवले होते त्यांना. म्हणजे तसं प्लॅनिंग आम्ही बऱ्यापैकी केलं होतं तसं. Right. मी आता फीडबॅक इंटरव्ह्यूज घेतो सगळ्यांसोबत आणि मला असं वाटत आहे की मी भरपूर पॅरेंट्सला खूप त्रास दिला शेवटच्या 4 दिवसामध्ये. जसं कोणी मुंबईला राहायला गेलाय, कोणी पुण्याला आलाय वगैरे सगळं मॅनेज करतं. बट ती नाही प्रोसेसच तशी आहे. म्हणजे ते शेवटचे 4 दिवस त्रास आहे, बट ते त्रास म्हणजे लाईफ चेंजिंग बेनिफिट क्रिएट करणारे त्रास आहे. नाही, आम्ही उलट तो एन्जॉय केला. आम्ही असं रात्रभर जागे होतो, पण आम्हाला काय वाटलं नाही त्याचं. पण आम्ही इतके आनंदी होतो की तिथं ऍडमिशन झालं बाबा आपलं Right. असं. नाही ती वेगळी एक्साइटमेंट पण असते ना की आपल्याला एक अपॉर्च्युनिटी क्रिएट होत आहे. येस नाही तर येस. अदरवाईज म्हणजे लोक डोनेशन भरपूर देतात तरी चांगल्या हो. अपॉर्च्युनिटीज क्रिएट नाही होत. नाही ना इतक्या सर, आता बरोबर माझा मुलगा माझ्या मित्राचा मुलगा आहे. त्याला 98.5 पडले होते. आता बारामतीचाच आहे तो ऍक्च्युली. अच्छा त्यांनी पहिल्या राऊंडला पीआयसीटी मिळते म्हणून घेऊन टाकलं. अच्छा हा, पीसीसी होई पिंपरी चिंचवडचं कॉलेज आहे ना ते. PPC हा तर म्हणजे असं थोडस मार्गदर्शनाची पण आपल्या राईट राईट सल्ल्याची पण गरज आहे तिथं. की राईट ऍक्च्युली पेरेंट्सला पण बऱ्याच गोष्टी काय माहित नसतात. मुलांना पण तर मुलं तर नवीनच असतात. की एक्झॅक्टली आपले अनुभव इतके प्रचंड उपयोगाला येतात तिथे. म्हणजे शेवटच्या प्रोसेसमध्ये अगदी म्हणजे कमी मार्क पडले आणि आपले एक्सपेक्टेशन जर जास्त असले तर थोडंसं आपलं मार्गदर्शन आवश्यकच आहे तिथे. आम्हाला एक्झॅक्टली आपला इतका प्रचंड मदत झाली. मी थँक्यू तर सर. ते गेटच्या बाहेर आलेल्या आपल्याला पहिला फोन लावला. येस सर नक्कीच. मला इतका पण तेच आनंद. वाटतं सर, जेव्हा तुम्ही ओव्हरऑल 4 वर्षामध्ये 10 लाख किंवा त्याच्यापेक्षा जास्ती खर्च करणारच आहे, तुमचं हॉस्टेल फीज आहे, कॉलेज फीज आहे वगैरे एक्सेट्रा एक्सेट्रा, त्याच्यात Yes. सपोज तुम्हाला म्हणजे हे फायनान्शियल डिसिजन तर आहेच, करिअर डिसिजन सोबत फायनान्शियल डिसिजन सुद्धा आहे. हो त्यातल्या हो. त्यात सपोज तुम्हाला थोड्याशा अमाऊंटमध्ये एक वाईज डिसिजन भेटत आहे आणि तुमची ग्रोथ होत आहे, एका बेटर कॉलेजमध्ये जात आहे, तर ते हो हो. इन्व्हेस्टमेंट वर्थ आहे. जनरली मला Yes. तरी असंच वाटतं. आणि जसं आता मी पॅरेंट्स सोबतही बोलत आहे तर सगळ्यांचं पण ऑलमोस्ट तेच ओपिनियन आहे. बघा ना सर, आता अं, आपला सल्ला नसता घेतला तर आम्हाला चेंबूरला भेटलं असतं. तिथं जायला लागलं असतं आम्हाला. ती हॉस्टेलची फी, राईट मेसची फी, एक्स्ट्रा जाण्या येण्याची फी, हे सगळे चार्जेस मग फायनान्शियल हेच आहे ना ते. राईट मग राईट तो किती मोठा बेनिफिट आहे बघा. थ्रू आउट 4 इयर्स आहे ना तो. येस. म्हणजे हे बाकी खूप. शुअर सर, नक्की सर. येस. बाकी शिवम, तू कसा एन्जॉय करताय का कॉलेज? तुझा काय फीडबॅक आहे कॉलेज बद्दल? पहिल्या वर्षाचं थोडंसं सांगा मला व्हीआयटी बद्दल. हा, व्हीआयटी खूप चांगलं कॉलेज आहे आणि खूप चिल आहे. म्हणजे वातावरण असं खूप स्टुडियस वगैरे नाहीये. आणि खूप इव्हेंट्स वगैरे होत राहतात. आणि आत्ताच माझा एक इव्हेंट आहे आज 11 हो वाजता. तर हो, अच्छा. आणि खूप क्लब्स आहेत. खूप असं एक्सप्लोर करायला मिळतं व्हीआयटी मध्ये. अरे वा. तर आणि जे इंडस्ट्रीला नेसेसरी आहे तेवढं शिकवतात. राईट असं खूप जास्त स्टुडियस असं थर्मोडायनामिक्स, M1 M2 असे सब्जेक्ट्स नाहीयेत. जे इम्पॉर्टंट आहे तेच आहे व्हीआयटी मध्ये. तर ओके. अभ्यासाच्या दृष्टीने चांगलं आहे आणि प्लेसमेंट्स पण चांगले आहेत नाही, कॉलेजचे. प्लेसमेंट बद्दल तर काही डाऊटच नाही. म्हणजे इट इज वन ऑफ द बेस्ट कॉलेज फॉर प्लेसमेंट. बाकी तुझा फ्रेंड सर्कल कसा आहे? म्हणजे त्यांच्यासोबत कसं क्वालिटी इंटरॅक्शन्स होत आहे? त्यांचे काय एस्पिरेशन्स वगैरे आहे? हा, फ्रेंड्सचं तर फ्रेंड्स म्हणजे खूप असे कोडिंग रिलेटेड आहे. म्हणजे असे कोडिंग हॅकेथॉन्स वगैरे खूप करतात. राईट आणि असे सिनियर्स पण खूप ओळखीचे झाले थ्रू क्लब. राईट आणि त्यांचं गायडन्स घ्यायला मिळतं असं. नाही, खूपच चांगलं. तुम्हाला खूपच चांगला प्लॅटफॉर्म मिळालाय, चांगली हो. ब्रांच मिळाली आणि आय एम शुअर की तुम्ही खूपच चांगलं करणार आहे तुमच्या करिअरमध्ये. नाही, शिवम पण खूप एन्जॉय करतोय आता. मित्र वगैरे खूप झाले त्याचे. आणि त्याचा तो मार्क्सचा पण रेंज पण आता 9 आहे. हा, अरे वा, ग्रेड CGPA 9 आलाय, खूपच चांगलं. 9 आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स इनफॅक्ट. त्याने खूप आता चांगली ग्रेप घेतली. त्याचं अभ्यासाचं पण काही जास्त टेन्शन नाही. येस. त्याचे अदर ऍक्टिव्हिटीज खूप आहेत. खूप चांगलं राईट. कॉलेज. आम्हाला खूप चांगलं वाटलं ते कॉलेज. येस. फायनली सर, मला तुम्हाला हे विचारायचं की तुम्ही रेकमेंड करणार का आमची सर्व्हिस बाकी लोकांना? येस येस, बिलकुल. मी तर मला जेवढे जेवढे आता 12वीला आहेत ना, त्यांना मी सगळ्यांना सांगतोय ते फक्त कल्पेश सरांशी कॉन्टॅक्ट करा, बस बाकी काय करू नका. थँक्यू सो मच सर, तुमच्या थँक्यू सो मच. ऍडमिशन प्रोसेस अगदी इझिली होऊन जाईल. आणि तुमच्या मनासारखे मिळून जाईल तुम्हाला. येस. मी अगदी बऱ्याच लोकांना, माझे फ्रेंडचे आता या वर्षी पण, आता माझी मुलगी पण पुढच्या वर्षी 12वीला आहे. ओके. ती आपल्याकडे येणारच आहे मी. नक्कीच सर. सर, एक लास्ट क्वेश्चन विचारा की जसं आपले इंटरव्ह्यूज मेजरली झूम कॉलवर व्हायचे,
तर ते ओके. कम्फर्टेबल होतं का? किंवा आम्ही जे इंजिनिअरिंग ब्रांचेससाठी अवेअरनेस सेमिनार्स वगैरे केले होते, दुसऱ्या बाहेरच्या लोकांना इन्व्हाइट केले होते, आणि ऍप, ह्या 3 गोष्टी तर तुम्हाला ओव्हरऑल बेनिफिट झाला का सर? हो हो, प्रचंड. असं काय वाटलं नाही की बाबा असं तिथंच प्रत्यक्षच पाहिजे म्हणून. Right. ऑनलाईन पण झूम मीटिंग पण एकदम छान होतात आणि आपले रेकॉर्डेड लेक्चर पण कधी पण आपल्या टाइम असेल त्यावेळेस ऐकायला मिळतं. असं काही प्रॉब्लेम येत नाही तसं. बरं. ऑनलाईन पण छान होतं. काय काय प्रॉब्लेम. आता मी तर आपल्याला एकदा पण भेटलो नाही प्रत्यक्ष. येस. राईट सर. म्हणजे त्यावेळेस पण नाही नाही, आता मी वर्ष झालं तरी पण नाही असं. मला इच्छा होती मध्ये आपल्याला प्रत्यक्ष भेटायची. तर येस. काही वेळेमुळे आता येऊ आम्ही निवांत एकदा. शुअर सर, आपलं शुअर सर, येऊन येऊ. डेफिनेटली. बाकी तर काही नाही सर, एवढीच माहिती आम्हाला पाहिजे होती. तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिला, त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि ओके शिवमला ओके. बेस्ट ऑफ लक त्याच्या फ्युचरसाठी. येस थँक्यू. सर. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सो मच सर इंटरव्ह्यूसाठी.